श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप रामचंद्र काशीनाथ मनोहर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. नागपूरहून निघताना घर बंद करूनच गेलो होतो, पण परत येतो तो काही अशील मंडळी वाटच पाहत असलेली आढळली. मी सांगितलेली फी त्यांनी बिनतक्रार कबूल केली. अशा रीतीने मला चांगले काम मिळण्यास सुरुवात झाली. पुढेही दर सुट्टीनंतर असाच प्रकार घडत गेला. याच सुमारास मला ऑल इंडिया लॉ रिपोर्टरमध्ये अंशवेळ नोकरीही मिळाली. श्री महाराजांचे शिष्यत्व पत्करावे अशी मनात इच्छा उत्पन्न होऊन 1928 किंवा 1929 साली उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुण्याहून परत निघताना मला अनुग्रह द्यावा अशी मी विनंती केली. त्यावर ते मला म्हणाले, वाटेल त्याला गुरु करू नये, परीक्षा करूनच गुरु करावा. केवळ पैसा मिळावा म्हणून कुणा बुवाच्या मागे लागू नये. मी उत्तर दिले, मला पैसा मिळू लागला आहे हे खरे, पण मी त्यासाठी आपल्या मागे लागलो आहे असे मात्र नाही. तेव्हा मग पुण्यतिथीच्या वेळेस समाधीवरच अनुग्रह देऊ असे म्हणाले. त्यानुसार त्या डिसेंबर महिन्यात पुण्यतिथीलाच मी अनुग्रह घेतला. तेव्हापासून माझ्या आयुष्यात मला सर्वतोपरी स्थैर्य प्राप्त झाले. केव्हाही कशाचीही ददात पडली नाही. माझी आजची परिस्थिती ही सर्वतोपरी सद्गुरूंची कृपा आहे अशी मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे सुखाच्या व दुःखाच्या प्रसंगीही माझे समाधान ढळले नाही आणि सर्व गोष्टीत श्री महाराजांचा हात आहे ही माझी मनोमन खात्री झाली आहे. प्रवासात किंवा एरवीसुद्धा श्री महाराज माझ्याबरोबर आहेत ही श्रद्धा अनेक अनुभवांनी पक्की झाली आहे. कोणाच्या तरी रूपाने येऊन ते अडचण दूर करतात असा वेळोवेळी प्रत्ययही आलेला आहे. मला अनुग्रह मिळाला, त्याचबरोबर माझ्या पत्नीलाही मिळाला. आमची थोरली मुलगी त्यावेळी तान्हीच होती. अनुग्रह घेतल्यापासून मी नेमाने जप करीत आलो. तो नेम अद्यापही चालू आहे. मात्र मी जपसंख्येचा हिशोब ठेवलेला नाही. अनुग्रह झाल्यापासून श्री तात्यांनी 1967 देह ठेवला तोपर्यंत मी पुण्यतिथी उत्सव जवळजवळ कधीच चुकविला नाही. अलीकडे प्रकृती आणि वयोमान या कारणांनी मी पुण्यतिथी उत्सवाची गर्दी टाळण्यासाठी इतरही वेळी गोंदवल्यास जाण्याचा प्रघात ठेवला आहे. जपाची नोंद न करण्यास कारण म्हणजे श्री महाराजांशी माझा झालेला पुढील संवाद. मी श्री महाराजांना म्हटले, महाराज, झोपेतसुद्धा माझे रामनाम चालू असावे असे वाटते. त्यावर श्री म्हणाले, आपण नाम घेतो त्यात मी करतो ही भावना नसावी. मला तुमच्याकडून जे करायचे ते करून घेईल. गोंदवल्यास माझ्याकडे मुख्य कामगिरी असे, ती म्हणजे श्री महाराजांना व श्री तात्यासाहेबांना भेटणाऱ्यांची गर्दी उपसर्गकारक न व्हावी या दृष्टीने व्यवस्था सांभाळणे. हे करताना घाई असणाऱ्यांना आधी संधी द्यावी अशी दक्षता मी घेत असे. एका प्रसंगी तात्यांच्या पत्नी ताई या आजारी होत्या, तरी उत्सव चुकवायचा नाही या निश्चयाने गोंदवल्यास आल्या. तेथे पोहोचल्यावर समाधीचे दर्शन आधी मग चहा असे त्या मला म्हणाल्या. तेव्हा त्यांना ताबडतोब दर्शनास नेणे जरूर होते. त्या चालूही शकत नव्हत्या. त्यांना स्ट्रेचरवरून न्यावे लागले. आत दर्शनासाठी तर प्रचंड गर्दी, भली मोठी रांग होती. मी मनाचा हिया करून ताईंना स्ट्रेचरवरच आत नेवविले. आत पायऱ्यांपाशी आल्यावर स्ट्रेचरवाल्यांना एकदम खाली नेण्यास सांगितले. तेथे रांगेत उभ्या असलेल्या काही दांडगट्टांनी गिल्ला सुरू केला. त्यांच्याशी थोडाफार वाद घालीत मी त्यांना गुंतवून ठेवले. थोड्याच वेळात ताईंचे दर्शन होऊन स्ट्रेचर वाहक त्यांना वर घेऊन आले. त्यांना मी बाहेरच्या वाटेला लावून मग स्वस्थपणे रांगवाल्या मंडळींना सर्व परिस्थिती समजावून सांगून शांत केले. असो साधक हो, पुढील भागात देखील आपण तीर्थस्वरूप श्री रामचंद्र काशीनाथ मनोहर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.